सोहम निघालाय आणि आता आम्ही त्याला सोडायला एअरपोर्टला चाललोय. बॅग्स वगैरे खाली आणलेले आहेत आणि आता निघतो आहोत. 1 महिना कधी गेला कळलंच नाही. इमोशनल तर आहे, बट आय एम व्हेरी मच हॅपी और आय एम प्राऊड ऑफ माय सन दॅट लेट हिम फ्लाय हायर अँड हायर अँड हायर. आम्ही आता निघालोय प्रवासाला. तर मामा नावे वाढव, चांगला होते प्रवास, माझ्या लेकराचा पण प्रवास चांगला होते. माझ्या यशस्वी व्हावा. माझा भाचा आहे, बस त्याच्याकडे माझ्या शुभेच्छा. धन्यवाद. काय नाही, मी एवढंच सांगेन तुला की म्हणजे आई तुझी वाट बघत असते, एवढं लक्षात ठेव. आणि आईचं असं हे म्हणणं आहे की तू सक्सेसफुल झालास तर मला खूप सगळंच भरून पावल्यासारखं होईल. सो समवन इज देअर वेटिंग फॉर यू अँड युअर सक्सेस. सो आई एम देअर ऑलवेज विथ यू. येस, मेरा बच्चा सबसे प्यारा है. माझा सोना. फायनली एअरपोर्टला पोहोचलो. म्हणजे यु नो इमोशनली थोडी आहे, डाऊन आहे, बट आय एम प्राऊड ऑफ यू अँड आय एम व्हेरी मच हॅपी. यू आर गोईंग बॅक अँड यू आर गोइंग टू स्टार्ट युअर न्यू जर्नी. सो त्याच्यासाठी मी खूप प्राऊड फील करते आणि खूप ब्लेसिंग्स आहेत तुला. आणि विशेष म्हणजे मामा आलाय गावावरून, कोकणातून. मामा भाच्याला सोडायला जर्मनीला जाणार ना. तुला पण जायचंय, तू पण पासपोर्ट काढून ठेव. एकदा सगळे येतील जर्मनीला. तर सोहम माझा निघाला. सो आम्ही महिनाभर खूप मजा केली आहे ना सोहम. मी तर खूप मजा केली. हां, सोहमने खूप मजा केली. तर फिरलो ना, भरपूर फिरलो, त्यामुळे मजा आली. आणि सोहमने मी जिकडे जिकडे सांगेन त्या सगळ्या देवस्थानाला वगैरे सगळीकडे भेट दिली, त्यामुळे मी अजूनच हॅपी आहे. मामा एअरपोर्टला आलाय. सोहमने दादा तुला आता एअरपोर्ट पर्यंत आणलेला आहे. आता पुढचा तुझा प्रवास विदेशात जाणार तू. इथूनच लागते ना. हाय बघ, इथूनच असं दादा, इथूनच तू आता जर्मनीला जाणार, तू सुद्धा सोहम बरोबर. आणि असं फोटो सेशन वगैरे चालू आहे. इथली जबाबदारी मला घेतली. हाय हाय, बहीण आहे ना. तू प्रोजेक्ट चालू कधी करणार आहेस? चला बाय बाय पिलू. सोहम एकदम मस्त राहा आणि काय काय मी जे बनवून दिले ते सगळे एन्जॉय करा. हां हां, बाय बाय पिलू. थोडंसं मन भावूक झालंय माझं. कोणाला मी सांगत नाहीये, पण मनाशी एक रुखरुख आहेच. आणि सोहम माझं नेहमीच एक आधार आहे आणि माझ्यासाठी तो माझी बॅकबोन आहे. सगळं काही तोच आहे. सपोर्ट सिस्टम आहे तो माझी. पण मी खूप स्ट्रॉंगली उभी आहे त्याच्यासोबत एकदम. मला असं वाटतं माझ्या मुलांनी खूप मोठं व्हावं, कुठल्याही भावनिक बंधनात न अडकता. आज आम्ही पूर्णपणे स्वतःची जबाबदारी घेऊन जर उभे राहू शकतोय तोपर्यंत आणि मुलांना त्या पद्धतीचा आम्ही सपोर्ट देऊ शकतोय, तर तोपर्यंत मुलांना द्यायचा आणि त्यांना मोठं होऊ द्यायचं. म्हणूनच मी धीराने घेतलंय. अजिबात रडले नाही, इमोशनल झाले नाही. आणि आमचं बोलणं झालंय मस्त, छान बोललोय आम्ही. त्याला माहिती आहे सगळं आणि लहानपणापासूनच तो माझा एक आधार बनून राहिल्यामुळे त्याला माहिती आहे आईला नेमकं काय हवं आहे. सो माझ्या मुलाने खूप यशस्वी व्हावं एवढीच शुभेच्छा आहे त्याला. आणि माझे व्हिडिओ बघणारे जे प्रेक्षक आहेत, जे सबस्क्रायबर्स आहेत, माझे व्ह्युअर्स आहेत, मी त्यांना विनंती करेन माझ्या मुलाला तुमच्या ब्लेसिंग्स मिळू देत. तुमचे शुभ आशीर्वाद माझ्या मुलाच्या पाठीशी सदैव असू देत. सो एवढीच इच्छा व्यक्त करते.
आणि इथेच थांबते. तर हा होता माझा आजचा ब्लॉग. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल जस्ट नेहाज डेली ब्लॉग. कीप वॉचिंग गाईज. थँक यू.